सबसे पहला अहम हमारे पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया के डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी जनाब अबू बकर बल्लारी इस प्रोग्राम का घर में बेटियां जवान बैठी हैं, हर गली हर जगह हवस के हैवान बैठे हैं। सजा मिलती नहीं इन कातिलों जालिम दरिंदों को, सजा मिलती नहीं इन कातिलों जालिम दरिंदों को, नहीं लटकाए जाते ये कभी फांसी के फंदों को। मुजरिमों के हिमायती हुक्मरान बैठे हैं, संभाल कर रखो अपनी देश की बेटियों को, क्योंकि देश चलाने वाले बेऔलाद बैठे हैं, देश चलाने वाले बेऔलाद बैठे हैं। इसके साथ साथ एक बाप का दर्द मैं तुम्हारे सामने रखना चाहता हूँ। एक बाप नहीं चाहता कि उसके घर में एक परी हो, एक बाप नहीं चाहता कि उसके घर में एक परी हो, नन्ही सी मुस्कान लिए उसके सामने खड़ी हो। वजह ये नहीं कि उसको पढ़ाएगा कैसे, वजह ये भी नहीं कि वो उसकी शादी कराएगा कैसे, वजह ये है कि वो अपनी फूल जैसी बेटी को इन दरिंदों से बचाएगा कैसे। वजह ये है कि उसकी इज्जत को तार तार न हो, वजह ये है कि उसकी इज्जत तार तार न हो। उसे डर ये है कि कहीं उसकी बेटी का बलात्कार न हो। तो हिंदुस्तान के अंदर जो एक अफसोसनाक एक शर्मनाक घटना हमारे सामने घटी है, 26 अगस्त को एक राबिया सैफी नाम की एक बच्ची को बेरहमी से कत्ल किया गया। ये राबिया सैफी कौन है? एक डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट के ऑफिस में काम करने वाली एक पुलिस ऑफिसर है। एक पुलिस ऑफिसर रहने के नाते उधर डीएम के ऑफिस में एक रविंद्र मेहरा बोलकर एक शख्स था, उसके ऊपर क्या है कोविड का चलान और कोविड का पैसा करप्शन करके गवर्नमेंट को देने के बजाय उसका पैसा लेकर खाने का एक जुर्म उसके ऊपर था। तो उसकी एक असिस्टेंट थी राबिया। तो जब इसको इंक्वायरी के लिए बुलाएगा रविंद्र मेहरा को, तो रविंद्र मेहरा को मालूम था कि ये पूरा राज जो मेरा एक करप्शन का राज है ये सबिया सैफी को पूरा मालूम है बोलकर ये सबिया सैफी को 4 लोग किडनैप करते हैं। उसके बाद एक मासूम बच्ची एक पुलिस ऑफिसर को 50 बार चाकू मारा जाता है हिंदुस्तान के कैपिटल में। ये कौन सा भी एक इलाके में एक विलेज के अंदर होने वाली घटना नहीं है। आप लोग सोचो, इंडिया के कैपिटल के अंदर हिंदुस्तान की सेवा करने वाली पुलिस ऑफिसर को एक 50 बार चाकू मारकर उसके सीने को अगर कट कर सके तो आम एक औरत की इज्जत, एक आम औरत की एक जिंदगी कितना खतरे में है बोलकर आप लोग इमेजिन कर सकते हैं। बोल के एक लड़के को ये लोग रेडी करते, वो निजामुद्दीन आता अपने आप को सरेंडर करता। तो पुलिस का पहला ड्यूटी क्या है? पुलिस का पहला ड्यूटी क्या है? वो लोग पहले उनको FIR रजिस्टर करना था, लेकिन पुलिस क्या है कलंदरा एक्ट करती। कलंदरा बोले तो ये इंसान सस्पेक्ट है, इन्हें कुछ सामने आगे चलकर कुछ गुनाह कर सकता बोलकर से कानून वैसा एक्ट कर दी। तो पुलिस इसके अंदर कंप्लीटली इन्वॉल्व है। पुलिस का इसके अंदर अगर रोल देखेंगे तो राबिया सैफी के कातिलों को बचाने के लिए पुलिस हर तरीके से काम कर रही है। तो ये पुलिस को मैं समझाना चाहता हूँ, ये राबिया सैफी एक पुलिस ऑफिसर रहने के बावजूद उसके साथ इतना जुल्म हुआ। अगर आप लोग ये जालिमों को ऐसा ही साथ देंगे तो कल आपकी बहन बेटी के साथ भी ये लोग वैसा ही करेंगे। तो ये बात को कहते हुए आगे बढ़ते हैं कि
ये हमारा डिमांड है, ये राबिया सैफी के केस के अंदर सीबीआई का इंक्वायरी होना। दिल्ली पुलिस कौन से भी लायक है, उसके अंदर क्या है, एक इन्वॉल्वमेंट में सही एक इंसाफ दिलाने में कंप्लीटली फेल्यूर है। दिल्ली पुलिस कंप्लीटली कल्प्रिट्स को, जालिमों को बचाने का काम कर रही है। उसके साथ साथ हमारा एक डिमांड है, ये राबिया सैफी के केस के अंदर इंडिविजुअल सीबीआई का इंक्वायरी होना है और वो जालिमों को सख्त से सख्त सजा होना और ऐसी सजा होना पूरे हिंदुस्तान के अंदर दूसरा कोई भी अगर हॉस्पिटल के अंदर भी वैसी जहनीत रखने वाला कोई एक जालिम रहा है तो वो सजा देखकर वो जुल्म को वापस कोई भी हिंदुस्तान में नहीं दोहराना, ऐसी सजा वो जालिमों को होना है। उसके साथ साथ अगर हमें देखेंगे हिंदुस्तान के अंदर दिन ब दिन रेपों के किस्से ज्यादा होने का है। हाथरस के अंदर अगर देखेंगे तो 1 साल पहले एक दलित बच्ची को, एक मासूम बच्ची को क्या है जुल्म कर उसे एक खेत के अंदर क्या है लेकर जाकर गैंग रेप करे। गैंग रेप करने के बाद उसकी जबान को काटे, उसका स्पाइनल कॉर्ड को तोड़े। अब ये लाश को लेकर जब वो 4 ठाकुर फैमिली के लोगों के ऊपर क्या है कंप्लेंट करने जाती तो वहाँ का पुलिस ऑफिसर वो लाश वो सामने वो तड़पती हुई बच्ची को लेकर क्या बोलता, ये नाटक कर रही है, इसे हॉस्पिटल को लेकर जाओ, ये नाटक कर रही है बोलता। उसके बाद हॉस्पिटल को लेने के जाने के बाद वो दलित बच्ची का इंतकाल होता, मर जाती है वो बच्ची। उसके बाद ये पुलिस ऑफिसर्स वो बच्ची की लाश को तक वो फैमिली को नहीं देते हुए जाकर वो लाश को जला देते थे। तो इसके अंदर हमें देखते हैं बोले तो पुलिस एक कानून, एक संविधान के ऊपर बैयत करने वाली पुलिस मनुस्मृति को फॉलो करने का जैसा एक सिचुएशन इंडिया के अंदर आने को है। उसके साथ साथ अगर हमें देखेंगे रिसेंट त्रिपुरा एक ऐसा स्टेट है, त्रिपुरा के अंदर एक 16 साल की मासूम मुस्लिम बच्ची का एक रेप हुआ एक वीक के अंदर। जब रेप हुआ फैमिली कंप्लेंट करने जाती है तो पुलिस ऑफिसर वो कंप्लेंट लेने के लिए रेडी नहीं है, तो वो फैमिली कोर्ट के थ्रू पीसीआर पब्लिक प्रोटेक्शन ऑफ सिविल राइट्स जब दाखिल करती है, कोर्ट का ऑर्डर आता है पुलिस ऑफिसर्स को 7 तारीख के अंदर वो कल्प्रिट्स को और वो बच्ची जो किडनैप होकर है वो बच्ची को रिटर्न ला कर देना। जब ये पुलिस इन्वेस्टिगेशन करती है तो पता चलता है वो जो बच्ची का अपहरण हुआ, बच्ची को जो किडनैप कर वो बच्ची को रेप कर लेकर है, उसके अंदर विश्व हिंदू परिषद का स्टेट प्रेसिडेंट त्रिपुरा का चंद्रशेखर इन्वॉल्व है। उसके साथ साथ उधर का लोकल आरएसएस का प्रेसिडेंट तपन गोलकर इन्वॉल्व है। तो हम देख सकते हैं इंडिया के अंदर पुलिस जिस तरीके से इंसाफ दिलाने के लिए काम करना था, जो वर्दी उन्होंने भैया जब अपने आप को एक संविधान के ऊपर कानून के ऊपर कसम खाए, वो कानून की पैरवी करने के बजाय वो लोग मनुस्मृति की पैरवी करते जैसा हिंदुस्तान के अंदर हालत दिखने का है। उसके साथ साथ इंडिया के अंदर बहुत सारी तरक्की नरेंद्र मोदी के गवर्नमेंट में हुई है। नरेंद्र मोदी का गवर्नमेंट में हिंदुस्तान बहुत तरक्की किया है। कैसा तरक्की किया है? इंडिया के अंदर डेली एनसीआरबी नेशनल क्राइम रिकॉर्ड्स ब्यूरो इसके रिपोर्ट के अनुसार हिंदुस्तान में हर दिन 88 रेप्स होते जो रजिस्टर्ड है। हिंदुस्तान के अंदर हर दिन 88 रेप्स हो रहे हैं। ये हमारा नरेंद्र मोदी का एक क्या है डेवलपमेंट है, आउटपुट है उनके काम का नतीजे का। अच्छे दिन जो है हिंदुस्तान के अंदर बहुत चीजें बढ़ने को है, रेपिस्टों की तादाद बढ़ लेकर है, जुल्म बढ़ लेकर है, क्राइम बढ़ लेकर है, करप्शन बढ़ लेकर है, उसके साथ साथ अनएम्प्लॉयमेंट बढ़ लेकर है, पेट्रोल डीजल का रेट बढ़ लेकर है, और उसके साथ साथ हमारे अंधभक्तों की तादाद भी बढ़ लेकर है, और उसके साथ साथ हमारे नरेंद्र मोदी जी की दाढ़ी भी बढ़ लेकर है। ये बढ़ रहा था इंडिया के अंदर। उसके साथ साथ गवर्नमेंट जो इंडिया का गवर्नमेंट है, एक नारा दिए थे लोग चंद साल पहले, बेटी बचाओ बोलो। एक्चुअली ये नारा नहीं था, एक वार्निंग था। वो वार्निंग क्या था? बेटियों को बचाओ। ये बीजेपी के दलालों से, जालिमों से, बीजेपी के जालिमों से क्या है अपने बेटियों को बचाओ बोलकर एक वार्निंग होना दिया था। वार्निंग को हमें समझने फेलियर हुई। और अफसोस क्या है बोले तो इंडिया के अंदर जितना वैल्यू एक गाय की है उससे कम वैल्यू क्या है एक औरत की इज्जत और औरत की जान की है। एक गाय के बारे में कुछ इशू हुआ तो पूरे हिंदुस्तान में हंगामा होता, टफ से टफ काउ स्लॉटर बिल बनते, एक्ट बनते, लेकिन डेली का डेली 88 रेप्स होने वाला इंडिया में एक ये क्या है, एक औरतों की हिफाजत के लिए कोई भी कानून हिंदुस्तान के अंदर नहीं बढ़ता। और हमें हमारी सबसे बड़ी गलती जो हिंदुस्तानी आवाम की गलती क्या है बोले तो जिसकी खुद की बेटी नहीं है वो इंसान को हुकूमत अगर हमें देंगे तो हिंदुस्तान की बेटियों की इज्जत और हिंदुस्तान की बेटियों का दर्द जिसके बेटी नहीं है उन्हें क्या समझेगा हिंदुस्तान की बेटियों का दर्द। ये बड़ा अफसोस का एक मामला है। उसके साथ साथ अगर हमें देखेंगे तो मीडिया अफगानिस्तान का एक वीडियोस दिखाने कर उधर औरतों की इज्जत, औरतों के ऊपर हमला हो रहा, औरतों सुरक्षित नहीं है वो। ये हिंदुस्तानी दलाल मीडिया, ये गोदी मीडिया हिंदुस्तान के अंदर हो रहा, हर दिन का जुल्म दिखाने के बजाय वो तालिबान का जुल्म कर रहे, वो कंट्री के अंदर जुल्म हो रहा, औरतों के ऊपर बोल रहा है, लेकिन खुद की कंट्री के अंदर डेली रेप्स, मर्डर्स,
लिंचिंग्स डेली का डेली हर दिन जुल्म बढ़ रहा है, उसको बताने के लिए क्या है गवर्नमेंट का मीडिया, गवर्नमेंट की दलाली करने पर है। अगर नरेंद्र मोदी और अमित शाह के जूते के ऊपर अगर जहर होता, अगर नरेंद्र मोदी और अमित शाह के जूते के ऊपर जहर होता तो इंडिया के अंदर एक भी मीडिया वाला कम नहीं बचता था इंडिया के अंदर। ऐसे हालात हिंदुस्तान में है। उसके साथ साथ लास्ट हमारा डिमांड क्या है बोले तो ये जो हालात है, ये जो जुल्म दिन ब दिन बढ़ रही है, इसके लिए सख्त से सख्त कानून लाना और जो जालिमा जुल्म करे, हम देखेंगे रिसेंट चैत्रा 6 साल की बच्ची हैदराबाद के अंदर, उसके ऊपर भी जुल्म हो, दलितों पर, आदिवासियों पर, ओबीसी पर, हर एक के ऊपर क्या है दिन ब दिन औरतों के ऊपर जुल्म होने कर है। इसके खिलाफ सख्त कानून बनना और जो भी जुल्म कर रहे हैं और जो भी रेप्स कर रहे हैं इनकी एक ही सजा, सर तन से जिंदा, उनको क्या है उनको खत्म करना। जैसा लिंचिंग करके मार रहे हैं उन औरतों को, वैसा जुल्म उनके ऊपर ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಿದೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ನಾವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗಿದೆ। ಬಹಳ ಮುಖ್ಯವಾದ ಸಂಖ್ಯೆ ಏನಂತಂದ್ರೆ ಅನೇಕ ಕಡೆಯಿಂದ ಪ್ರತಿಭಟನೆಗಳನ್ನು ನಡೆಸಲಿಕ್ಕೆ ಇವತ್ತು ನಮಗೆ ಅವಕಾಶ ಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ। ಇವತ್ತು ನಾವು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ, ನಾವು ಇವತ್ತು ಇಂಥ ಮಹಿಳೆಗಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅನ್ಯಾಯವನ್ನ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ನಮ್ಮ ಸಂವಿಧಾನಬದ್ಧ ಹಕ್ಕು ನೋಡಿ। ಅದರಲ್ಲಿ ಇವತ್ತು ದೆಹಲಿಯಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಒಬ್ಬ ಮಹಿಳಾ ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿ ಮೇಲೆ ಅತ್ಯಾಚಾರ ನಡೆದಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಈ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಮಹಿಳೆಗೆ ರಕ್ಷಣೆ ಇದೆಯಾ ಅಂತಕ್ಕಂಥ ನಾವು ಕೇಳಬೇಕಾಗಿದೆ। ಹಾಗಾಗಿ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ ಸೈನಿಕರಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಮಹಿಳೆ ಸೇರಬೇಕು, ಪೊಲೀಸ್ ವ್ಯವಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಮಹಿಳೆ ಇರಬೇಕು, ಆಡಳಿತ ವ್ಯವಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಮಹಿಳೆ ಇರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಪುಂಖವಾಗಿ ಮಾತಾಡ್ತಾರೆ। ಆ ರೀತಿಯ ಘಟನೆಗಳ ಬಗ್ಗೆ ಯಾಕೆ ಇವತ್ತು ಸರ್ಕಾರ ಸೀರಿಯಸ್ ತಗೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ ಅಂತಕ್ಕಂಥ ನಾವು ಕೇಳಬೇಕಾಗಿದೆ। ಹಾಗಾಗಿ ಇಂತಹ ಸನ್ನಿವೇಶ ಏನಿದೆ ಇದು ನಿಜವಾಗ್ಲೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಇಡೀ ಮಹಿಳೆಯ ಒಂದು ಘನತೆಗೆ ಅಥವಾ ಸಮಾಜದ ಒಂದು ನಾಗರಿಕ ಸಮಾಜದ ಘನತೆಗೆ ಇವತ್ತು ಕುಂದುಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಂಗತಿ ಇದು। ಹಾಗಾಗಿ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಇಡೀ ಏನು ಮನೀಷಾ ವಾಲ್ಮೀಕಿಯ ಅತ್ಯಾಚಾರ ಪ್ರಕರಣ ಆಗಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ದೆಹಲಿ ಮಹಿಳಾ ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿಯ ಅತ್ಯಾಚಾರ ಪ್ರಕರಣ ಆಗಿರ್ಬೋದು, ಇವೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಮಾನವೀಯತೆಯನ್ನು ಇವತ್ತು ಕಳಕಿದ್ದಾವೆ, ನಮ್ಮ ಆತ್ಮಸಾಕ್ಷಿಯನ್ನು ಇವತ್ತು ಕದಡಿದಾವೆ। ಹಾಗಾಗಿ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ನೆಮ್ಮದಿ ಅನ್ನುವಂಥ ಪ್ರಶ್ನೆ ಇವತ್ತು ಇಲ್ಲ, ಸರ್ಕಾರ ಇವತ್ತು ಅಂದುಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಮನಸ್ಸಿಲ್ಲ। ಮಾತಂದ್ರೆ ಹೇಳ್ತಾರೆ ಬೇಟಿ ಪಡಾವೋ ಬೇಟಿ ಬಚಾವೋ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ನಾವು ಹೇಳ್ತಾ ಇದೀವಿ ಬೇಟಿ ಪಡಾವೋ ಬಿಜೆಪಿ ಸೇ ಹಮಾರಾ ಬೇಟಿ ಬಚಾವೋ। ನಾವು ಮಹಿಳೆಯರನ್ನ ಕಾಪಾಡಬೇಕಾಗಿರೋದು ಇನ್ಯಾರ ಮೇಲೆ ಪ್ರಶ್ನೆ ಅಲ್ಲ। ಇವತ್ತು ಅನೇಕ ಪ್ರಕರಣಗಳಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿ ಅವರದ್ದು ಭಾಗಿಯಾಗಿದ್ದಾರೆ ನೋಡಿ। ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿ ಎಂಎಲ್ಎ ನೇರವಾಗಿ ಇವತ್ತು ಅತ್ಯಾಚಾರ ಪ್ರಕರಣದಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗಿದ್ದಾರೆ। ಹಾಗೇನೆ ಇವತ್ತು ಮನೀಷಾ ವಾಲ್ಮೀಕಿ ಪ್ರಕರಣದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಅಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಠಾಕೂರ್ ಅನ್ನುವಂತ ಒಂದು ಮೇಲ್ವರ್ಗದ ಜನರು ಇವತ್ತು ಅಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗಿದ್ದಾರೆ। ಅಂದ್ರೆ ಇವತ್ತು ಮನುಸ್ಮೃತಿ ಪ್ರಕಾರ ಯಾರಾದ್ರೂ ದೊಡ್ಡ ಜಾತಿಯವರು ಸಣ್ಣ ಜಾತಿಯವರ ಮಹಿಳೆಯರ ಅತ್ಯಾಚಾರ ಮಾಡಿದ್ರೆ ಅದು ಅಪರಾಧ ಅಲ್ಲ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಇವತ್ತು ಮನುಸ್ಮೃತಿಯಲ್ಲಿ ಹೇಳಿದೆ। ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಹೇಳ್ತಿದ್ದೀವಿ ಇಂಥ ಮನುಸ್ಮೃತಿಯನ್ನ ನಾವು ಇವತ್ತು ಆಡಳಿತ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬಿಡಬೇಕಾಗುವಂತ ಪ್ರಶ್ನೆ। ಸಣ್ಣ ಜಾತಿಯವರು ಮಹಿಳೆಯರ ಮೇಲೆ ದೊಡ್ಡ ಜಾತಿಯವರು ಅತ್ಯಾಚಾರ ಮಾಡಿದ್ರೆ ಅದು ಅಪರಾಧ ಅಲ್ಲ ಅಂತೆ, ಆದ್ರೆ ದೊಡ್ಡ ಜಾತಿಯವರು ಹೆಣ್ಮಕ್ಳ ಮೇಲೆ ಸಣ್ಣ ಜಾತಿಯವರು ಅತ್ಯಾಚಾರ ಮಾಡಿದ್ರೆ ಅದು ಗಂಭೀರವಾದ ಅತ್ಯಾಚಾರ ಅಂತಂದೇಳಿ ಮನುಸ್ಮೃತಿ ಹೇಳ್ತದೆ। ಹಾಗಾಗಿ ಈ ಮನುಸ್ಮೃತಿಯ ಪ್ರಕಾರ ಆಡಳಿತಕ್ಕಂಥ ಬಿಜೆಪಿ ಅವರು ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರು ಮತ್ತು ದಲಿತ ಮಹಿಳೆಯರ ಮೇಲೆ ಅತ್ಯಾಚಾರ ಆದ್ರೆ ಅವರು ಯಾರು ಕೂಡ ಇವತ್ತು ಯಾವುದೇ ಕ್ರಮಕ್ಕೆ ಮುಂದಾಗಲಿಲ್ಲ। ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಮನುಸ್ಮೃತಿಯಲ್ಲಿ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿದೆ, ದಲಿತರ ಮೇಲೆ ಅತ್ಯಾಚಾರ ಆದ್ರೆ ಮತ್ತು ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ ಮಹಿಳೆಯರ ಮೇಲೆ ಅತ್ಯಾಚಾರ ಆದ್ರೆ ಅದು ಯಾವುದೇ ಕೆಳಜಾತಿಯ ಮಹಿಳೆಯರ ಮೇಲೆ ಅತ್ಯಾಚಾರ ಆದ್ರೆ ಅದನ್ನ ಇವತ್ತು ಮಾಫಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನ ಮನುಸ್ಮೃತಿಯಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ। ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಹೇಳ್ತಿದ್ವಿ ಇಂಥ ಮನುಸ್ಮೃತಿಯನ್ನ ನಾವು ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಇವತ್ತು ಈ ಒಂದು ಬಿಜೆಪಿ ಏನಿದೆ ಈ ಮನುಸ್ಮೃತಿ ಹಿನ್ನೆಲೆ ಆಡಳಿತ ನಡೆಸಿದ್ರೆ ನಾವು ಕೈ ಕಟ್ಟಿಕೊಂಡು ಬಾಯಿ ಮುಚ್ಕೊಂಡು ಸುಮ್ಮನೆ ಕುಂದಿರ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಪೊಲೀಸ್ ಹೇಳ್ತಾರೆ। ನೆಕ್ಸ್ಟ್ ಮಾತನ್ನು ಮಾತಾಡಲಿಕ್ಕೆ ಜಂಬಯ್ಯ ನಾಯಕ್ ಸಾಹೇಬರು DHS ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಕನ್ವೀನಿಯರ್। ಇವತ್ತಿನ ಪ್ರತಿಭಟನೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿರುವಂತಹ ಎಲ್ಲ ನನ್ನ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದರೇ ಮತ್ತು ಸ್ನೇಹಿತರೆ, ಇವತ್ತು ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಸೇರಿರುವಂತ ಬಹಳ ಮುಖ್ಯ ಉದ್ದೇಶ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರೆಲ್ಲ ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ। ಯಾಕೆ ಇವತ್ತು ನಾವು ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ತಮಗೆ ಈಗಾಗಲೇ ಗೊತ್ತಾಗಿದೆ। ಇತ್ತೀಚೆಗೆ ದೆಹಲಿಯೊಳಗೆ ಸಬಿಯಾ ಸಾಹಿಬಿಯಾ ಅಂತಂದೇಳಿ ಒಬ್ಬ ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿ ಮೇಲೆ ಅತ್ಯಾಚಾರ ಆಗಿ ಆಕೆಯ ಖಾಸಗಿ ದೇಹದ ಮೇಲೆ ವಿಪರೀತವಾದಂತಹ ಗಾಯಗಳನ್ನ ಮಾಡಿ ಕೊನೆಗೆ ಕೊಲೆ ಮಾಡಿರೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಯಾವುದೇ ಚಾನೆಲ್ಗಳು ಯಾವುದೇ ಪತ್ರಿಕೆಗಳು ಪ್ರಚಾರ ಮಾಡಿರಲಿಲ್ಲ। ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾದಲ್ಲಿ ಬಂದಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಗೊತ್ತಾಗಿದೆ ಒಬ್ಬ ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿ ಮೇಲೆ ಈ ರೀತಿ ಅತ್ಯಾಚಾರ ಆಗಿ ಅತ್ಯಂತ ಕ್ರೂರವಾಗಿ ಕೊಲೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಮಗೆ ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾದಿಂದ ಗೊತ್ತಾಗಿದೆ। ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಇಡೀ ಇವತ್ತು ದೇಶಾದ್ಯಂತ ಹೋರಾಟ ನಡೆದಿದೆ ನೋಡಿ। ಇಡೀ ದೇಶವನ್ನ ಆತರುವಂತ ಕೇಂದ್ರ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿರುವಂತಹ ದೆಹಲಿಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಒಬ್ಬ ಮಹಿಳಾ ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿ ಮೇಲೆ ಈ ತರ ಬರ್ಬರ ಹತ್ಯೆ ಆಗಿದ್ರು ಕೂಡ ನಮ್ಮ ಚಾನೆಲ್ಗಳು ಕೆಲಸ ಹೇಳಿಲ್ಲ, ಈ ಸತ್ಯವನ್ನ ನಮ್ಮ ಪತ್ರಿಕೆಗಳು ಹೇಳಿಲ್ಲ, ಅಲ್ಲಿನ
ಇರುವಂತಹ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಹೇಳಿಲ್ಲ, ಅಲ್ಲೇ ಪಕ್ಕದಲ್ಲಿರುವಂತಹ ನಮ್ಮ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಏನು ಅಮಿತ್ ಶಾ ಮಾತಾಡ್ಲಿಲ್ಲ, ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಮಾತಾಡ್ಲಿಲ್ಲ. ಯಾಕೆ ಮಾತಾಡ್ಲಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಆ ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿ ಒಬ್ಬ ಮುಸ್ಲಿಂ ಅನ್ನೋಂತ ಒಂದೇ ಒಂದು ಕಾರಣಕ್ಕೋಸ್ಕರ ನಮ್ಮ ಪತ್ರಿಕೆಗಳು ನಮ್ಮ ಟಿವಿಗಳು ಪ್ರಚಾರ ಮಾಡಲಿಲ್ಲ. ಇದನ್ನ ನಾವು ತೀವ್ರವಾಗಿ ಖಂಡಿಸ್ತೀವಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಆ ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿನಿ ಈ ಭಾರತ ದೇಶದ ಮಗಳು, ಈ ದೇಶದ ಭಾರತಾಂಬೆಯ ಮಗಳಾಗಿ ಅಂತ ಭಾರತಾಂಬೆಯ ಮಗಳ ಕೊಲೆ ಆದ್ರೂ ಕೂಡ ಈ ದೇಶದ ಸರ್ಕಾರಗಳು ಅದರ ಬಗ್ಗೆ ಧ್ವನಿ ಎತ್ತಾ ಇಲ್ಲ, ಮಾತಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಅನ್ನುವಂತ ಕಾರಣಕ್ಕೋಸ್ಕರ ಇವತ್ತು ನಾವು ಬೀದಿಗಿಳಿದು ಹೋರಾಟ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ ಸ್ನೇಹಿತರೆ. ಯಾಕೆ ಹಿಂಗಾಗ್ತಾ ಇದೆ? ಕಳೆದ 7 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಯಾವ ಸಾಮಾನ್ಯ ಜನರಿಗೆ ಕೂಡ ರಕ್ಷಣೆ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ, ರೈತರಿಗೆ ರಕ್ಷಣೆ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ, ಕಾರ್ಮಿಕರ ರಕ್ಷಣೆ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ, ಯುವ ಜನರಿಗೆ ರಕ್ಷಣೆ ಸಿಗ್ತೇ ಇಲ್ಲ, ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ರಕ್ಷಣೆ ಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಚಿಕ್ಕ ಚಿಕ್ಕ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕೂಡ ರಕ್ಷಣೆ ಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಶಾಲಾ ಕಾಲೇಜಿಗೆ ಹೋಗ್ತಿರುವಂತ ನಮ್ಮ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ಇವತ್ತು ರಕ್ಷಣೆ ಇಲ್ಲ. ಅಂದ್ರೆ ಅಂತ ಒಂದು ಸರ್ಕಾರ ಇವತ್ತು ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಮತ್ತು ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇದೆ. ನಾವಿದನ್ನು ವಿರೋಧ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ, ನಮ್ಮ ಸಂವಿಧಾನದ ಹಕ್ಕಿನ ಪ್ರಕಾರ ಪ್ರತಿಭಟಿಸಬೇಕಾಗಿದೆ. ಆದ್ರೆ ನಮಗೆ ಅವಕಾಶ ಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ನಮ್ಮ ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಹೇಳ್ತಾರೆ ಕೋವಿಡ್ ಬಂದಿದೆ, ಕೋವಿಡ್ ಇದೆ, ಆ ಕಾರಣಕ್ಕೋಸ್ಕರ ನೀವು ಹೆಚ್ಚಿನ ಜನ ಸೇರಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳಿ ಈ ದೇಶವನ್ನ ಮಾರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ. ಅದಕ್ಕೆ ರೈಲ್ವೆ ಇಲಾಖೆನ ಮಾರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಇವತ್ತು ಬ್ಯಾಂಕ್ಗಳನ್ನ ಮಾರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಇವತ್ತು ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣಗಳ ಮಾರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇಡೀ ದೇಶವನ್ನ ಮಾರಾಟ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಹೊಂಟಿದೆ. ಆದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿ ಕೋವಿಡ್ ಎಫೆಕ್ಟ್ ಆಗೋದಿಲ್ಲ. ನಮಗೆ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡೋರು, ನಮ್ಮ ಸಂವಿಧಾನದ ಹಕ್ಕುಗಳನ್ನ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಬೇಕು, ನಮ್ಮ ದೇಶದ ಸಂಪತ್ತನ್ನು ಉಳಿಸಬೇಕು, ನಮ್ಮ ಹಿರಿಯರು ಮಾಡಿದಂತ ಆಸ್ತಿಗಳನ್ನ ಕಾಪಾಡಬೇಕು ಅಂತ ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರೆ ನಮಗೆ ಹೋರಾಟ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಹೋರಾಟವನ್ನು ಹತ್ತಿಕ್ಕುವಂತ ಕೆಲಸ ನಡೀತಾ ಇದೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವು ಪ್ರತಿಭಟನೆಗೆ ಇನ್ನು ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಕೂಡ ನಾವು ಸಾಲ ಹೋರಾಟಗಳನ್ನ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ, ಒಟ್ಟಾಗಿ ಹೋರಾಟ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ, ಶಾಂತ ರೀತಿಯಿಂದ ಹೋರಾಟ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ಈ ದೇಶದ ಸಂವಿಧಾನವನ್ನು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ, ನಮ್ಮ ಅಕ್ಕ ತಂಗಿಯರನ್ನ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡುವಂತ ಜವಾಬ್ದಾರಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಮೇಲೆ ಇದೆ ಅನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನ ಹೇಳಿ ನನ್ನ ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೀನಿ. ಇನ್ಕಿಲಾಬ್ ಜಿಂದಾಬಾದ್. जहां भी देखे इस शैतान, जहां भी देखे हवस के शैतान दिखते हैं, जहां भी देखे हवस के शैतान दिखते हैं। आपकी फूल जैसी बेटियों को संभाल के रखो, क्योंकि सरकार चलने वाले बे औलाद होते हैं। मैं एक बात कहना चाहता हूं, कहाँ है वो लीडर जो सेक्युलर के नाम पर जो हमारे पास वोट लेते हैं? कहाँ है वो लोग जो एमएलए के और एमपी सीट लेके संविधान में जाके चेयर पर बैठ के चुके खामोश उठ के आते हैं? हम इसलिए वोट दिया उनको, हमारी आवाज वहां लेके जाना पर उनको वोट दिया सर, उन्होंने वहां जाके बैठ गए तो हमको फायदा क्या? और आने वाले इलेक्शन में सोच समझकर अपना वोट, कीमती वोट डालिए। और दूसरी बात मैं ये कहना चाहता हूं, नरेंद्र मोदी साहब, आप 3 तलाक के मामले में सुप्रीम कोर्ट के पास रख के आप अपना बिल पास किए हैं। सुप्रीम कोर्ट में जो आप 3 तलाक के बारे में जो बिल पास करे, साल में 14 तलाक होते, साल में 14 तलाक होते, उसके बारे में आप बिल पास करें। एक दिन में 80 पर 8 रेप होते हैं, क्या उसके बारे में आपको कोई फिक्र नहीं? तो इसीलिए आप फौरन फांसी की सजा बिल पास करके इस हमारे हिंदुस्तान को रेपिस्ट से बचाइए। मेरी बात खत्म करो। अस्सलाम वालेकुम।